प्रियानो, सुप्रभात. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू. आज आपण इपिस्कारास पत्र याचा 4था अध्याय व 32 वचन वाचणार आहोत. तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कणवाद व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. काही वेळ आज आम्ही मनन करू की आमच्या तारणासाठी ही अट आहे का की प्रथम ज्यांनी आमच्या विरुद्ध पाप केले आहे त्यांची क्षमा आम्ही करावी आणि मगच आम्हाला तारण प्राप्त होईल. जर आम्ही हे मान्य करतो तर पवित्र शास्त्रातील शिकवण आमचे तारण कृपेने देवाच्या द्वारे झाले आहे, हे आमच्या कर्माने नव्हे. ह्यास विरोध करतो. पवित्र शास्त्र आम्हाला उत्तेजित करते का आमच्या तारणासाठी आम्ही इतरांच्या पापाची क्षमा प्रथम करावी? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथम आम्ही तारणाला समजून घेऊ. मला आणि निश्चितच तुम्हाला देखील असे अनेक विश्वासणारे माहीत आहेत की देवाने त्यांच्या पापाची क्षमा केली आहे याची त्यांना खात्री नसते. याचे महत्त्वाचे कारण हे आहे की इतरांच्या बाबत त्यांच्या मनात असलेला द्वेष आणि दूषित भावना ते विसरलेले नसतात. त्यांना तारणाचा अनुभव घेता येत नाही. ह्यात देवाचा काही दोष नाही, तर हा त्यांचा वैयक्तिक दोष आहे. देवाने त्यांचे तारण त्यांनी केलेल्या पश्चातापामुळे केले आहे. हा अनुभव त्यांच्या हृदयात खोलवर जात नाही आणि त्यांच्या हृदयात वास करणाऱ्या दूषित भावना लोप पावत नाही, कारण दुसऱ्यांना क्षमा न करण्याच्या वृत्तीचा ते त्याग करीत नाही. आधी आमच्या पातकांची क्षमा येशू करतो आणि मग आपोआप आम्ही इतरांच्या पातकांची क्षमा करीत असतो. सिस्टर डब्ल्यू लेविस स्तुतीबाबत असे म्हणतात, जोवर आम्ही आभार मानित नाही तोवर खरोखर आम्हाला काही प्राप्त होत नाही. आभारी आहे हे म्हणत असताना आमचे हृदय आनंदाने भरले जाते आणि दुसऱ्यांच्या देण्याचा आम्ही आदर करतो. दया आणि क्षमेच्या बाबत असेच आहे. जेव्हा इतरांसाठी ही वृत्ती आम्ही धारण करतो, इतरांना मनात काहीच राखून न ठेवता क्षमा करीत असतो आणि त्यांच्यावर दया करीत असतो, तेव्हा आमचे मन आनंदाने उत्तेजित झालेले असते आणि तारणासोबत क्षमा आणि दया आम्हाला मिळालेली असते. आजच्या मन्नाच्या शास्त्रभागात दावीद त्याचा प्राण घेऊ पाहणाऱ्या शौल राजाला एन गेदी ह्या ठिकाणी जीवदान देतो. त्याच्या सोबतच्या लोकांस तो म्हणतो, मी आपल्या स्वामीवर आपला हात टाकावा ही गोष्ट परमेश्वर मजकडून न घडो. परमेश्वरासोबत सतत राहणार दावीद राजा आपल्या कृतीतून परमेश्वराचा स्वभाव दर्शवतो. म्हणून शौल राजा शेवटी त्याला म्हणतो, आज तू जे वर्तन मशी केले त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो. येशू ख्रिस्ताची आमच्याकडून अशीच अपेक्षा आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ ख्रिस्ता, आज तुझा आभारी आहे. दया आणि क्षमेचे उदाहरण म्हणून तू मला ह्या जगात ठेवले आहे. हे आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्यासाठी मला सहाय्य कर. ईशच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून जातो ऐक. आमेन.